तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। महाराष्ट्रातील देवस्थानांना दान स्वरूपात मिळणाऱ्या किंवा समाजहितासाठी मंदिराकडून खरेदी केल्या जाणाऱ्या जमिनींच्या हस्तांतरणावर आकारले जाणारे मुद्रांक व नोंदणी शुल्क त्वरित माफ करावे या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे। या संदर्भात महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या नेतृत्वाखाली अकोला जिल्ह्यातील देवस्थानांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले आहे। मंदिराचा उद्देश नफा नसतानाही त्यांना कंपनी किंवा सहकारी संस्थेप्रमाणे शुल्क लावणे ही प्रशासकीय विसंगती त्वरित दूर करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। कायदेशीर विसंगती आणि आर्थिक अडचण सध्या मंदिरांना मिळणारे जमिनीचे हस्तांतरण व्यवहार हे महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम व सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950च्या कक्षेत येतात। मूळ अडचण मंदिराचे कार्य पूर्णतः धार्मिक व धर्मदाय स्वरूपाचे असतानाही या व्यवहारांवर व्यावसायिक कमर्शियल दराने शुल्क आकारले जाते। त्यामुळे अनेक लहान मंदिरांना दान किंवा खरेदी व्यवहार पूर्ण करणे आर्थिकदृष्ट्या अशक्य झाले आहे। मंदिर महासंघ 2023 पासून राज्यातील 15,000हून अधिक मंदिराचे संघटन आणि व्यवस्थापन सुद्धा करत असून ही शुल्क रचना सांस्कृतिक परंपरेला व भक्त भावनेला बाधक असल्याचे त्यांचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। MCN न्यूज मराठीकरिता मोहम्मद जुनेद, अकोला। आज महाराष्ट्र मंदिर महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे आम्ही एक निवेदन दिलं आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक निवेदन देण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रातील देवस्थान मंदिर आणि देवस्थान संबंधी ज्या जमिनीचा व्यवहार असतो खरेदी विक्रीचा, त्यामध्ये दान स्वरूपातल्या जमिनी असो किंवा मग काही आपण खरेदी करतो मंदिरामार्फत, यांना जो नोंदणी शुल्क आणि रजिस्ट्रेशन फी ही जी लागते ही मुळात कमर्शियल रेटप्रमाणे लागते। त्यामुळे आमची अशी मागणी आहे मंदिर महासंघातर्फे की ही जी शुल्क आहे ही सरसकट माफ करण्यात यावं आणि मंदिरांना देण्यात येणाऱ्या दान स्वरूपातल्या जमिनीबाबत शासनाने एक आपलं उदारत्व दाखवावं आणि ही मागणी आम्ही विधानसभेत पण आमची मांडली आहे। यानुसार पुढची कारवाई व्हावी ही इच्छा।